जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा विचार करावा लागेल. वरिष्ठ निर्णय घेतील. प्राध्यापक मोहन वनखंडे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये शिवसेना शिंदे गटाला सन्मानजनक वागणूक मिळाली नाही. महापालिकेच्या सत्ता स्थापनेमध्ये आम्हाला विचारात घेतले नाही. आम्हाला जी वागणूक मिळाली, ज्या काही घडामोडी झाल्या त्या आम्ही वरिष्ठांना कळवल्या आहेत. आमचे वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी आमचा शिवसेना शिंदे गट हा किंगमेकर म्हणूनच राहील, अशी स्पष्ट भूमिका प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मांडली. नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. खरं तर या निकाल सर्वच पक्षांना विचार करण्यासारखा आहे. सत्ताधाऱ्यांना या निकालामध्ये सांगली जिल्हा परिषदेमध्ये की कुणाला स्पष्ट असं बहुमत मिळालेलं नाही. जे म्हणत होते आम्ही सत्तेच्याही पुढे जाणार आहोत, त्यांना तर निम्म्यावरती आणून ठेवलं जनतेनं, हा विचार करण्यासारखा निकाल आहे. आज आम्ही शिवसेना म्हणून आमची कामगिरी जी पाहिली तर मागच्यापेक्षा आम्ही दुपटीपेक्षा जास्त मतदान इथं घेतलेलं आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही जवळजवळ 7 जागा माननीय सुहासभाई बाबर आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि गौरवी नायकुड इथून आलेले आहेत. आमच्या मिरज मतदारसंघामध्ये बेडग आणि मालगाव हे 2 आम्ही जिल्हा परिषद शिवसेनेच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढत होतो. आम्हाला तिथल्या जनतेनं खरं तर भरभरून साथ दिली. ऐन वेळेला उमेदवारी देऊन सुद्धा 8,500 पेक्षाही जास्त मतदान बेडगमध्ये आम्हाला आमच्या अस्मिता आवडीने मिळालेलं आहे. तसंच वनमोरेताईंना मालगावमधून सुद्धा आम्हाला अगदी विजयानजीकचं मतदान मिळालेलं आहे. हा कोल आम्हाला खरंच पुढचा आशादायक आहे. पंचायत समितीमध्ये आम्ही 2 शिवसेनेचे उमेदवार पंचायत समिती सदस्य निवडून गेलेले आहेत. आमच्या मालगावमधून ललिता काकी शेजूळ या खरं तर खूप प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत आणि आमचे बुधगावहून इंगळे म्हणून उमेदवार निवडून आलेले आहेत. असे 2 भगवे झेंडे फडकवणारे आमचे उमेदवार या पंचायत समितीवर गेलेले आहेत आणि पंचायत समितीचं बलाबल पाहिलं तर दोन्हीही बरोबरीत आहेत. यांचे 10 असतील किंवा त्यांचे काही 10 असतील, पण 22 मध्ये 2 हे पंचायत समितीचे उमेदवार हे आमच्या शिवसेनेचेच आहेत. मागचा महापालिकेचा अनुभव पाहता आम्हाला नक्की विचार करावा लागणार आहे की जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांना इतरांची मदत मिळाली की शिवसेना डावलायचा असा प्रकार होतोय आणि त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांना या गोष्टी कळवलेले आहेत आणि भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कुणाला पाठिंबा द्यायचा हा महापालिकेचा इतिहास पाहता, महापालिकेमध्ये शिवसेनेला मिळालेली वागणूक पाहता आमचे वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्ही पुढं मान्य करायला ठरवलेलं आहे. पण या जे मिळालेलं मतदान आहे मिरज मतदारसंघामध्ये शिवसेनेला भरभरून मिळाले. आम्हाला उत्साह आहे. भविष्यात आम्ही आमचा शिवसैनिक नक्की या विधानसभेवरती भगवा फडकवण्यासाठी आजपासूनच कामाला लागलेला असेल.